जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. तथागतांनी दिलेला जो धम्म आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि तथागतांनी स्वतःसाठी धम्मात काय स्थान ठेवलं होतं हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आज आपण पुण्याजवळ असलेल्या भाजे लेण्यामध्ये आलेलो आहोत. तो आपण भाजे लेण्यामध्ये चित्रित करीत आहोत. भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी विविध मान्यता, इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले, भगवान बुद्धांची खरी शिकवणूक कोणती, त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा होय. काहींच्या मते विपश्यना हीच महत्त्वाची आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांचाच, भिक्खूंचाच धम्म होय. इतरांच्या मते तो सर्वांच्याकरता सांगितलेला धम्म आहे. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीच्या भिन्न मतांचा आणखी पुष्कळच संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यांपैकी काही मतं एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी, विपश्यना किंवा तो काही दीक्षित लोकांसाठी आपल्याला असल्याचा वाटतो ते लोक होत. दुसरे मत, प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा होता. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नव्हते. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र, त्याचेही ते अभ्यासक नव्हते. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धम्मांचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली, भगवान बुद्धांनी शांतीची शिकवण दिली. त्यांना जर आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याशिवाय इतर काही सामाजिक संदेश दिला काय, भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली काय, भगवान बुद्धांनी मैत्रीची शिकवण दिली काय, भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याची शिकवण दिली काय, भगवान बुद्धांनी समतेची शिकवण दिली काय, भगवान बुद्धांनी बंधुतेची शिकवण दिली काय, भगवान बुद्ध हे कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रामुख्याने विचारले जात नाहीत. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. ते वरील सर्व प्रश्नांचे उत्तर देतात, परंतु हे सर्व उत्तर आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी वगळून टाकलेले आहेत. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण, भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केलेले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली. त्यांनी एका नव्या वर्गाची निर्मिती केली ज्याला धर्म या शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते, परंतु जो वास्तवात अधर्म आहे, अधम्म. त्यांनी तिसऱ्याही एका वर्गाची निर्मिती केली, त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. धन्यवाद. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला
आणि भाजी लेणी कशी वाटली आपल्याला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.